नमस्कार श्रोते हो, मी अभिवाचक श्वेता म्हसकर. चला ऐकूया चपराक प्रकाशित आपल्या मुळांशी जोडलेल्या सोन्यासारख्या माणसांची गाथा. नानासाहेब खर्डे यांचे प्रेरणादायी आत्मकथन पाळं मुळं. हे आणि चपराकची इतर महत्त्वपूर्ण पुस्तके घरपोच मागवण्यासाठी shop.chaprak.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. माझ्याबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील वडगाव तनपुरा गावातील पतिंगराव पितांबरराव तनपुरे हा तो दुसरा विद्यार्थी. 4 दिवस उपाशी असणाऱ्या माणसाच्या पुढ्यात अचानक श्रीखंडपुरीचं ताट यावं असं मला झालं होतं. पण यातही खूप अटी होत्या. प्रत्येक वर्षी परीक्षेत पहिली श्रेणी मिळवावी लागणार होती. शैक्षणिक वर्ष पूर्ण करून वरच्या वर्गात गेल्यानंतरच शिष्यवृत्ती मिळणार होती. म्हणजे माझं मूळ दुखणं कायमच राहणार होतं. तरी पण आता बुडत्याला काडीचा आधार मिळाला होता. तिकडं गावी आईनं मला इकडून तिकडून उसन्या घेतलेल्या पैशांची परतफेड सुरू केलेली असायची. दर आठवड्याला मिळालेल्या विड्यांच्या खर्चीतून आई व दादा उसनवार फेडत असायची. ती फिटत येईपर्यंत पुन्हा मला पैसे पाठवण्याची चिंता सुरू व्हायची. इकडं मी पण खूप काटकसरीने जगायचो. महिन्यातून दर 15 फीस्ट म्हणजेच मेजवानी असायची. मेजवानी म्हणजे खरं तर स्वयंपाक्यांना सुट्टीची केलेली व्यवस्था होती. रोजच्या जेवणाबरोबर एखादं केळं किंवा सफरचंदाची फोड साखरेसह दुधात मिसळून दिली की फ्रूट सलाड तयार होई, किंवा छोट्या वाटीत तळाला गेलेले श्रीखंड नाहीतर 2 गुलाबजाम जेवणात वाढले की रात्री आम्ही उपवास धरायचा. काही मेस महिन्यातून एकदा मांसाहारी मेजवानी देत. त्या दिवशी रात्री मेसला सुट्टी असे. मेजवानीच्या दिवशी मी उशिरा जेवायला जायचो. दुपारी उशिरा जेवलं की रात्री भूक लागणार नाही असा त्यामागील सरळ हिशेब असायचा. पण पोटातील भुकेला डोक्यातील पैशांचा हिशेब कळायचाच नाही. खरं म्हणजे माणसाचं मन आणि बुद्धी एकाच विचारानं वागले तर जीवनातील अनेक समस्या निर्माण होणारच नाहीत. पण तसं घडत नाही. दोन्ही स्वायत्त संस्था असल्यासारखा व्यवहार करतात. रविवारी सायंकाळी मी हायवे कॅन्टीनला जाऊन उपमा घ्यायचो. तेथील वेटर ओळखीचा झाल्यानं आणि संध्याकाळ होत आल्यानं शिळा झालेला उपमा संपवण्यासाठी तो प्लेट गच्च भरून द्यायचा. मग प्लेट भरून खाल्लेला उपमा हेच रात्रीचं जेवण आहे असं मनाला समजवायचो. बऱ्याच वेळा जास्तीच उशीर झाला तर उपमा संपून जायचा. मग राजारामपुरीत जाऊन रस्त्यावरच्या गाडीवर काहीतरी खाऊन ती रात्र ढकलायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच खानावळीच्या दारात हजर व्हायचं. एकदा रविवारी रात्री राजारामपुरीतील मिठाईच्या दुकानापुढं मी आषाढ भूताप्रमाणे काचेच्या आतील आकर्षक 56 भोग व्यंजनाकडे टक लावून पाहत उभा होतो. काचेच्या बाकावर शेल्फमध्ये चमकदार ॲल्युमिनियमच्या उथळ थाळीत बालुशहा ऐटदार पद्धतीनं गोलाकार रचून ठेवलेली होती. तांबूस गोलाकार बसक्या वेटोळ्या बालुशाहीच्या डोक्यावर शर्करेचा पाक घट्ट होऊन त्याला पांढरा शुभ्र वर्ण प्राप्त झाला होता. दिसता क्षणी मन बसेल अशी ती मिठाई होती. अनिमिष नेत्रांनी मी मिठाईचा उपभोग घेत होतो. बराच वेळ मी नेत्रसुख घेत असल्याचं गल्ल्यावरील हलवायाच्या लक्षात आलं. त्यानं दुकानातील पोराला शुकशुक करून डावी भिवई उडवत माझ्या दिशेनं नेत्रपल्लवी केली. हुशार पोऱ्याला मालकाचा आदेश समजला आणि मला काचेच्या शेल्फपासून जवळजवळ हाकलूनच दिलं. त्यानं कोर्स पूर्ण झाल्यावर आणि नोकरी लागल्यावर पहिल्या पगारात 2 बालुशाही एकाच बैठकीत खायचा निश्चय मनातल्या मनात करून माझी पावलं हॉस्टेलच्या दिशेनं चालू लागली. असे अनेक निश्चय निर्धार मनातल्या मनात केले होते. त्यात आजच्या निश्चयाची भर पडली. कॉलेजच्या 3ऱ्या सत्रापासून स्थापत्य शाखेचे विषय शिकवायला प्रारंभ झाला. या विषयांची मात्र मला आवड निर्माण झाली. आता प्राध्यापकांचं इंग्रजीतून शिकवणं अंगवळणी पडलं. नापास होण्याची भीती मनातून निघून गेली. जसजसा अभ्यासक्रम पुढं जाऊ लागला तसा याचसाठी केला होता अट्टाहास याची प्रचिती यायला लागली. जास्तीत जास्त मार्क मिळवण्याची आस लागली. किंबहुना प्रत्येक चाचणीच्या गुणतालिकेत आपल्या पुढं अजून कोण आहेत याकडे लक्ष जाऊन टॉपर होण्याकडे मन केंद्रित व्हायला सुरुवात झाली. आपसुकच जास्तीत जास्त वेळ अभ्यासात जायला लागला. याच काळात माझी मागच्या वर्षाची राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्तीची रक्कम आल्याची नोटीस सूचना फलकावर लागली. जवळपास 1200 रुपयांच्या आसपास रक्कम होती. 3ऱ्या सत्राची परीक्षा आटोपल्यावर मी घरी गेलो. येताना ही रक्कम घेऊनच आलो होतो. आईशी आणि दादाशी चर्चा करून मी सायकल घेण्याचा निर्णय घेतला. हॉस्टेलपासून राजारामपुरीतील खानावळी एखाद्या किलोमीटर अंतरावर होत्या. जेवणासाठी रोज पायी जाण्यात बराच वेळ खर्च व्हायचा. सायकलमुळे माझा वेळ वाचणार होता.
हा वेळ अभ्यासासाठी सत्कारणी लावायचं मी मनात योजलं होतं. संगमनेरच्या मेन रोडवरील पवार सायकल मार्ट या दुकानातून ॲटलस कंपनीची सायकल 700 रुपयांना खरेदी केली. चौथ्या सत्रासाठी कोल्हापूरला जाताना सटाणा कोल्हापूर बसच्या टपावर सायकल बांधून कोल्हापूरला आणली. त्या दिवशी गाडीचा कंडक्टर सज्जन माणूस होता. त्यानं मला सायकलचा डाव्या बाजूचा पेडल खोलून ठेवायला सांगितलं. सायकलच्या दोन्ही बाजूंना असलेल्या पेडलमुळे गाडीच्या टपाच्या पत्र्याला एवढ्या लांबच्या प्रवासात भोकं पडण्याची शक्यता असते, म्हणून मी पेडल खोलून माझ्या बॅगेत ठेवून दिलं. कोल्हापूरला पहाटे उतरल्यावर सायकल खाली उतरवून घेतली, पण तिचं पेडल मला बसवता येईना. इतक्या सकाळी जवळपास सायकलचं दुकानही सापडेना. तारार आणि पुतळ्याच्या आसपास घिरट्या घालत राहिलो. सकाळचे 8:30 वाजले. एक एक दुकान उघडायला सुरुवात झाली. त्याचवेळी रस्त्यावरील सायकल दुरुस्तीची पत्र्याची टपरीही उघडली. भल्या माणसानं माझ्या सायकलचं पेडल बसवून दिलं. त्याला असणारी कॉटर पिन हातोडीनं खाचेत व्यवस्थित ठोकून दिली. माझी विद्यार्थी दशा ओळखून सारा व्यवहार मोफतच झाला. कोल्हापूर नगरीतील रयत त्यांच्या राजाप्रमाणेच राजश्री शाहू महाराजांसारखी दिलदार असण्याची खूण मनोमनी वृद्धिंगत झाली. मग सायकलवर बसून संगम टॉकीज मार्गे मराठा इन्फंट्री ओलांडून हॉस्टेलवर पोहोचलो. चौथं सत्र सुरू झालं. प्रत्येक सत्र 16 आठवड्यांचं, म्हणजे अंदाजे 4 महिन्यांचं. एवढ्या काळात अभ्यासाची आणि प्रात्यक्षिक सबमिशनची धुमश्चक्री उडायची. ड्रॉइंगच्या मोठ्या मोठ्या शीट्स, सेट स्क्वेअर, पेन्सिल आणि खोडरबरच्या लढाईत काळी पडायची. मूळ ड्रॉइंग तयार करणाऱ्या पठ्ठ्याची शीट इतरांनी GT म्हणजेच ग्लास ट्रेसिंग मारल्यामुळं प्रखर बल्बच्या प्रकाशामुळं काळी व्हायची. पण GT मारणाऱ्याची शीट मात्र पांढरी स्वच्छ आणि बिनचूक दिसायची. हुशार भेडसगावकर मास्तर पोरांची चलाखी बरोबर पकडत. त्याला मार्क देताना त्यांचा हात आपोआपच आखड दावायचा. ड्रॉइंगचं सबमिशन विद्यार्थ्यांचा कस काढी. रात्रभर हॉस्टेल जागच राही. सहनशीलता, संयम, चिकाटी, अपयश पचवण्याची ताकद या गुणांची आपोआपच जोपासना होई. जर्नल्स, ड्रॉइंग शीट पूर्ण करून सबमिशन उरकून प्रत्येक विभागाचं ना हरकत मिळवल्यानंतरच परीक्षेला बसता येई. ऑगस्ट 1982च्या जुलै महिन्यात चौथ्या सत्राची परीक्षा संपली आणि आमची घरी जाण्याची घाई सुरू झाली. कॉलेजच्या परीक्षेनंतरच्या सुट्टीत गावी जाण्यासाठी ST बसच्या भाड्यात निम्मी सवलत मिळायची. पण त्यासाठी सवलत फॉर्मवर कॉलेजच्या प्राचार्यांची सही व शिक्का अनिवार्य असायचा. या सवलत फॉर्ममध्ये आम्ही घोटाळा करायचो. मी झोळे ते संगमनेर, संगमनेर ते पुणे, पुणे ते कोल्हापूर अशा एका प्रवास मार्गाचे जातानाचे 3 आणि येतानाचे 3 अशा 6 सवलत फॉर्मवर सही शिक्के घ्यायचो. वास्तविक कोल्हापूर ते संगमनेर व संगमनेर ते कोल्हापूर या 2 सवलत फॉर्मची मला गरज असे, पण चालाखीनं अजून 4 फॉर्म मी मिळवायचो. इथून पुढं भ्रष्टाचाराला सुरुवात होईल. कोल्हापूर ते पुणे या फॉर्मवरील पुणे हा शब्द टच अँड गो या रसायनानं पुसून त्या जागी संगमनेर लिहायचो. कंडक्टरशी अघळपघळ बोलून संगमनेरचं तिकीट घ्यायचं आणि कार्यभार साधायचा. आता उरलेले सवलतीचे फॉर्म जर सेमिस्टर चालू असताना काही कारणांसाठी मध्येच गावी जावं लागलं तर ST भाड्याच्या सवलतीसाठी वापरायचे. कारण कॉलेज सुट्टी वगळता इतर वेळी सवलतींच्या फॉर्मवर सही शिक्का उमटवत नसत. चौथ्या सत्रानंतर घरी आलो. आता 1च वर्ष शिल्लक राहिलं होतं. अजूनही जमीन शाबूत होती. आईच्या भाषेत कागदाला शाई लावली नव्हती. आईनं जिद्दीनं आणि डोक्यानं संसाराचा गाडा इथपर्यंत सुरळीत हाकला होता. घरी आल्यावर मी घरच्या कामात थोडीफार मदत करायचो, पण माझी वेगळीच अडचण तयार झाली होती. मला घरातील भाजी आणि भाकरी आता चवदार लागत नव्हती. माझं पोट भरायचं नाही. घरच्या जेवणापेक्षा कोल्हापूरला खानावळीचं जेवण निश्चितच चवदार होतं. घरी फोडणीला तेल नसायचं. गव्हाच्या चपात्या नसायच्या. असल्यास तर त्यांना तेल नसायचं. वरण भात तर सणासुदीला किंवा कोणी आजारी असेल तरच व्हायचा. 2 वर्षात माझ्यात बराच विपरीत बदल झाला होता. पण तोंडातील जीभ बदलली तरी मन बदललं नव्हतं. सगळ्या कुटुंबाच्या भाजीच्या फोडणीला तेल मिळवून देण्याचा माझा निर्धार कायम होता. 2 वर्षात कोल्हापूरच्या हवामानानं माझ्या शरीरात चांगलाच बदल घडवून आणला होता. माझ्या बोंबल्यासारख्या काटकुळ्या हाडावर आता मांस दिसायला लागलं होतं. खानावळीचं खाऊनही रोज व्यायाम आणि पळती केल्यानं शरीर घोटीव आणि पिळदार झालं होतं. मनात आत्मविश्वास निर्माण झाला होता. बुद्धी, शरीर आणि मन तेज, सशक्त आणि कणखर झालं होतं. बोल बोल करता सुट्टी संपली.
दुसऱ्या वर्षाचा निकाल जाहीर झाला. मी पास झालो होतो. मागील 4ही सत्रात मी पहिल्या श्रेणीतच उत्तीर्ण झालो होतो. पहिल्या सत्राला 64%, दुसऱ्या सत्राला 62%, तिसऱ्या सत्राला 60% आणि चौथ्या सत्राला 68% गुण मिळाले होते. आता इंजिनिअरिंगची भीती वाटत नव्हती, पण खर्च थोडा अजून वाढलाच होता. विविध बांधकामांच्या साईटना, धरणांना, प्रकल्पांना भेटी देणं या अभ्यासक्रमाच्या बाबी होत्या. ड्रॉइंग शीट्स वाढल्या होत्या, यासाठी जास्तीचा खर्च होत होता. 5वं सत्रही पार पडलं. पुन्हा सुटीसाठी घरी आलो. आता घरी सुंदरच्या लग्नाच्या चर्चेनं जोर धरला होता, पण लग्नासाठीच्या पैशांचा प्रश्न आवासून समोर उभा होता. तेव्हा दादा आणि बाईनं पुन्हा एकदा मामाचं दार ठोठावण्याचा निर्णय घेतला. दोघंही शनिवारच्या दिवशी संगमनेरला सिद्धार्थ विद्यालयाजवळील मामाच्या खोलीवर गेले. चहापाणी झाल्यावर बाई मामाला म्हणाली, माधव, तुझ्या 2 नंबरच्या भाचीचं लग्न या लगीन सराईत करायचं तुझ्या मेहुण्याने ठरवलंय. मग करून टाका, माझी काही हरकत नाही. मेहुण्यांकडे म्हणजे दादांकडे पाहत हसत हसत मामा उत्तरला, माझं बोलणं ऐकून तर घे. मी काय म्हणते ते तू नीट ऐक. नुसतं तुझंच घोडं दटवू नको. बाईनं तिचं थोरलं पण पणाला लावलं. मामा गप्प बसला. मग बाई बोलती झाली, गुदस्ता, मी अन आप्पा तुझ्याकडे आलतो. माझ्या पोराचं शिक्षण कर म्हणून म्या तुझं पाय धरलं होतं. आप्पांचे म्हणणं तेच होतं, पण तू मनावर घेतलं नाही. आता मी फिरून तुझ्याकडे आले. पोराचं शाळेचं आता 4च महिने राहिलेत. ते झालं की माझा लेक इंजिनियर होणार आणि त्याला सरकारी नोकरी बी लागणार. बाई एका दमात बोलून गेली. अरे चव्हाणबाई, भाचा इंजिनियर झाल्यावर मलाही आनंद होणार आहे. तुझी गरिबी नक्कीच हटणार आहे. पण तू हे मला का सांगत आहेस? मामाने प्रश्न केला. तू ते ऐकून घेतलं तर मी सांगीन ना. मग ऐक, या 4 महिन्याच्या भाऊचा कॉलेजचा खर्च तू कर. एवढी माझी पल तू सांभाळ. माझ्या लेकीचं लग्न करू दे. मोरच्या वर्षी तुझी पमा मी सून म्हणून घेऊन जाते. बाई काकूळ तिला येऊन भावाला म्हणाली. मामा काहीच बोलला नाही. त्यानं इकडे तिकडे बघितलं. बाई अन दादा काय समजायचे ते समजले. बाई भावाशी भांडायच्या मूडमध्ये होती, पण दादा तिला म्हणाले, लिले चल लवकर. म्हातारी वाट पाहत बसली असेल नेहरू चौकात. वांग इकायचं आवरलं असेल. अजून पारख वाण्याच्या दुकानात जाऊन बाजार करायचाय. दादांनी बाईला निघायला भाग पाडलं. तसंही दादांना गणगोत नव्हतंच. सख्खे मामा पैशाच्या व्यवहारात दूर गेले होते. सिद्धार्थ महाविद्यालयात माध्यमिक शिक्षक असणारा बायकोचा एकुलता एक भाऊ जवळ बसू देत नव्हता. तरी पण मागं पुढं अडचणीला तो उपयोगाला येईल या आशेवर मेहुण्याशी वाद घालून संबंध खराब करायला दादा तयार नव्हते. पुन्हा एकदा बाई आणि दादा रिकाम्या हातानं घरी परतले. 6व्या आणि शेवटच्या सत्रासाठी मी कोल्हापूरच्या दिशेने निघालो. या सत्रात खूप अभ्यास करायचा अशी खुणगाठ बांधूनच कॉलेजला गेलो. रोजचं रुटीन सुरू झालं. हॉस्टेलच्या 3ऱ्या माळ्यावर आमची खोली होती. कॉलेजला सिनियर असल्यानं मागची मुलं आदर दाखवायची, तशी पद्धतच रूढ होती. खोलीत 8 वाजता अभ्यास करत असताना माझ्याच हायस्कूलची पहिल्या वर्षातील 2 मुलं माझ्या खोलीत आले. टेबलाजवळ येऊन थांबले. थोड्या वेळानं त्यातला चंद्रबान रहाणे मला म्हणाला, नाना, आम्ही तमाशाला जाऊ का? मी दचकून वर बघितलं आणि आश्चर्याने विचारलं, अरे चंदू, मला कधी इकडं तमाशा दिसला नाही. तुम्ही कुठून शोधून काढलाय? हसून चंदू म्हणाला, टेमलाई देवीची यात्रा आहे. त्या यात्रेत तमाशा आलाय. खालची बरीच पोरं जाणार आहेत. राजा आणि मीर जाऊ का? आता माझ्यातला ज्येष्ठ काळजीवाहू पालक जागा झाला. मी त्यांना विचारलं, अभ्यास झालाय का? आता एवढ्यात सेमिस्टरची पहिली टेस्ट होईल. तुमची दोघांची तयारी झालीये का? दोघांनीही होकारार्थी माना डोलावल्या. मग मी डोकं हलवून संमती दर्शवली. दोघंही परवानगी मिळाल्यानं खुश झाले. मग हळूच राजेंद्र रहाणे मला म्हणाला, नाना, तुझी सायकल पाहिजे होती तमाशाला जायला. मी खुर्चीवरून उठून पॅन्टच्या खिशातील सायकलची चावी राजूच्या हातावर टेकवली. ते दोघं आनंदात जिना दणाणून सोडत एवढ्यात खाली पोहोचले सुद्धा. पुढे जाऊन चंद्रकांत रहाणे मुंबई महानगरपालिकेच्या भातसा धरणावरील पाणी पुरवठा योजनेचा प्रमुख अधिकारी झाला आणि राजेंद्र रहाणे हा महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचा मुख्य अभियंता झाला. हे दोघंही माझ्यापेक्षा मोठ्या हुद्द्यावर जाऊनही माझ्याविषयीचा त्यांचा आदर मात्र कायमच राहिला. 6वे सेमिस्टर म्हणजे डिप्लोमाचा शेवट. कळसाध्याय. आता घासून अभ्यास करायचा.
ज्यांचे काही बॅकलॉग राहिले असतील त्यांनी बॅकलॉगच्या विषयांसह 6व्या सेमिस्टरच्या विषयांचा अभ्यास करून कोर्स पूर्ण करण्याचा विडा उचलण्याचा काळ. सगळेच अभ्यास करत होते आणि याच काळात शेवटच्या सत्राच्या परीक्षेचे फॉर्म भरण्याची तारीख सूचना फलकावर जाहीर झाली. अजून 15 दिवसांची अंतिम तारीख दिलेली होती. परीक्षा फी 70 रुपये होती. माझ्याकडे या महिन्याचे पैसे घरून नुकतेच येऊन गेले होते. त्यामुळे आई आणि दादांकडे एक छदामही असणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांना पत्र पाठवून त्यांच्या जीवाला घोर लावायला माझं मन धजेना. मेसचे सर्व पैसे चुकते केल्यानं खिशात किंवा बँकेतही फी भरण्या इतके पैसे शिल्लक नव्हते. बँकवाले दर महिन्याला पैसे न पाठवता 3-4 महिन्यांनी मी पाठवलेल्या पावत्यांची एकत्रित बेरीज करून त्यांच्या सोयीनं मला पैसे पाठवत. तेव्हा त्यांच्याकडून पैसे येण्याची नक्की तारीख नव्हती. पण या आठवड्यातच EBC स्कॉलरशिप असलेल्या मुलांना मागील वर्षाचे 720 रुपये शिष्यवृत्ती मोरे सरांनी नोटीस लावून ऑफिसात बोलवून दिली होती. हे लक्षात घेऊन मी ऑफिसात देवस्थळी मॅडमकडे चौकशी केली. त्यांनी स्कॉलरशिप विभाग मोरे सरांकडे असल्याचं सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मोरे सरांना भेटलो. त्यांनी 8-10 दिवसात तुमच्या शिष्यवृत्तीचे पैसे जमा होतील हे मागील अनुभवावरून सांगितलं. मी थोडासा निवांत झालो, पण परिस्थितीवर लक्ष ठेवून होतो. 8 दिवस संपले. त्याच्या दुसऱ्या दिवशी मोरे सरांकडे गेलो. शिष्यवृत्ती आलेली नव्हती. पुन्हा तिसऱ्या दिवशी गेलो. चौकशी केली. आता मोरे सर माझ्यावर खेकसले. तुमचे पैसे आले तर मी काय लपून ठेवणार आहे का? नोटीस बोर्डवर लक्ष ठेवा. सारखा सारखा मला त्रास देऊ नका. तो दिवस मंगळवारचा होता. शनिवार फॉर्म भरायचा शेवटचा दिवस. फक्त 4च दिवस शिल्लक राहिलेले. स्कॉलरशिप अधांतरी लटकलेली. काय करावं काहीच कळेना. शेवटी काळजावर दगड ठेवून दादांना मी बुधवारी पोस्टात जाऊन तार पाठवली. मला अर्जंट 90 रुपयांची गरज असल्यानं मला तार मनी ऑर्डरनं तातडीने पैसे पाठवावे. गुरुवारी सकाळी त्यांना तार मिळाली. आईनं पैसे गोळा करायला सुरुवात केली. शुक्रवारी बाई, सुंदर आणि दादा यांची विड्याची खर्ची झाली आणि दादा संध्याकाळीच संगमनेरला गेले. पण तोपर्यंत पोस्ट ऑफिस बंद झालं होतं. मग दादा पैसे घेऊन मामाच्या खोलीवर गेले. सकाळी 8 वाजता भाऊला तार मनी ऑर्डर करायचं मामाला सांगून दादा झोळ्याला परतले. रात्र गेली, पण आईचा मामावर विश्वास बसेना. सकाळीच तिनं दादाला परत संगमनेरला पाठवलं. पोस्ट ऑफिस उघडं असल्याचं त्यांना जातानाच दिसलं. मामाच्या खोलीवर गेल्यावर मामा सकाळची शाळा असल्यानं लवकरच शाळेत गेल्याचं मामीने सांगितलं. भाऊला पैसे पाठवले का असं विचारल्यावर मामीनं कॉटवरच्या गादी खालून पैसे काढून दादांच्या हाती दिले. दादांनी ते हातात घेतले आणि गडबडीनं सायकलवर टांग मारली. थेट पोस्ट ऑफिस गाठलं. खिडकीतल्या माणसाला तार मनी ऑर्डर करायला सांगून पैसे जमा केले. त्यानं आज संध्याकाळपर्यंत तुमच्या मुलाला पैसे पोहोचवतील असा दिलासा दादांना दिला. हे सर्व संगमनेरला घडत होतं आणि मी कोल्हापुरात मनी ऑर्डरची चातकासारखी वाट बघत होतो. शनिवारची दुपार टळल्यावर मी हवालदिल झालो. काय करावं काहीच सुचेना. अभ्यासात, जेवणात मन लागेना. आता परीक्षेला बसता न आल्यानं 6 महिने वाया जाणार असं वाटायला लागलं. पण करणार तरी काय? क्षणभर रात्रीच्या गाडीने निघून रविवारी सकाळपर्यंत झोळ्याला पोहोचावं असं वाटून गेलं. पण त्यात काही अर्थ नव्हता. भाड्या इतके पैसेही माझ्या गाठीला नव्हते. शिवाय आईला एकदा तार मिळाल्यावर आई जीवाचं रान करील, स्वतः गहाण राहील, पण नातवाला पैसे पाठवील याची मनोमन प्रचंड खात्री होती. सुन्नावस्थेत कसा तरी रविवार गेला. सोमवार उजाडला. खिन्न मनाने कॉलेजला गेलो. जाताना सूचना फलकावर नजर टाकली. ज्यांनी शेवटच्या तारखेपर्यंत फॉर्म भरला नाही अशा विद्यार्थ्यांची नावं त्यात नमूद केली होती. माझ्याबरोबर अजून 2 जण होते. पण एक आश्वासक गोष्ट खाली नमूद केली होती. ती म्हणजे 10 रुपये दंड आकारून बुधवारपर्यंत मुदतवाढ दिली होती. आता माझ्या जीवात जीव आला. 1:30 वाजता हॉस्टेलवर आलो, पण रूमवर न जाता तडक पोस्टात गेलो. पोस्टमन माझी वाटच बघत होता. आयडेंटिटी कार्ड दाखवून मनी ऑर्डरचे 100 रुपये हातात घेतले. माझं काळीच सुपा एवढं झालं. मला खूपच आनंद झाला. मी खोलीवर न जाता परत मोरे सरांकडे गेलो. फॉर्म भरला. 80 रुपये जमा केले. उरावरचं मोठं ओझं खाली उतरलं. प्रसन्न मनानं वर्गात जाऊन बसलो. आता मी इंजिनियर होण्याच्या मार्गातील एक अचानक उद्भवलेला अडथळा दूर झाला होता. शेवटच्या सत्रात असताना मनावरचं टेन्शन थोडं कमी झालं होतं. किंबहुना त्याची सवय झाल्यानं मनावर ताण घेत नव्हतो. कॉलेजला नगरकरांची एक वेगळी टोळी तयार झाली होती. त्यामुळे कॉलेजातील जनरल सेक्रेटरी आणि इतर निवडणुकांमध्ये चुरस निर्माण व्हायची.
नगरी टोळी इतरांना सांभाळून निवडणुकीत बाजी मारायची. मी पहिल्या वर्षात असताना प्रकाश देशमुख, दुसऱ्या वर्षात असताना शिवनाथ ढाकणे आणि तिसऱ्या वर्षात असताना पतिंगराव तनपुरे ही नगरी मंडळी GS होती. तनपुरे माझ्या वर्गातच होता. तोही माझ्याप्रमाणेच नॅशनल स्कॉलर होता. त्यामुळे मार्क मिळवण्यात थोडीफार चढाओढ असायची. पण कुणीच कोणाच्या मार्कांकडं गांभीर्यानं लक्ष देत नव्हतं. एकदा मेसवरून परत येत असताना पतिंगरावानं मला डिवचलं. नाना, 5व्या सेमिस्टरला मी 1% तुझ्या पुढे गेलोय. फायनलला पण तुझ्याच पुढे असणार आहे. तनपुरे एक चांगला मित्र आणि माणूस आहे. त्यानं मस्करीत मला डिवचलं. मी मात्र ते गांभीर्याने घेतलं. त्याला म्हणालो, पतिंगराव, काहीही झालं तरी शेवटच्या सेमिस्टरला तू माझ्या पुढं असणार नाहीस. 1 मार्क का होईना मी तुझ्यापेक्षा जास्त पाडीन. तो हसायला लागला आणि म्हणाला, अरे नाना, मी तुझी चेष्टा केली. तू स्कॉलरच आहेस. आपल्यात कुठली स्पर्धा? मी मस्करीत बोललो. तू मनाला लावून घेऊ नकोस. तो विषय तिथंच संपला. पुन्हा तो विषय आजतागायत कधीच चर्चेला आला नाही. पण शेवटच्या वर्षीच्या मार्कांच्या यादीत मी 3रा आलो होतो. पहिला विद्यार्थी कारभारी शिंदे, दुसरा नंदकिशोर कुलकर्णी आणि तिसरा नानासाहेब खर्डे होता. मला 74% गुण मिळाले होते. सप्टेंबर 1983ला डिप्लोमाचा निकाल लागला आणि डिसेंबर 1983 मध्ये तत्कालीन पाटबंधारे खात्यात डहाणू तालुक्यात सूर्य प्रकल्पावर कनिष्ठ अभियंता म्हणून मी रुजू झालो. नोकरीला लागल्यानंतर आई आणि दादाच्या डोक्यावरचं ओझं उतरलं नसलं तरी खांद्यावर आल्यासारखं झालं. नोकरीला लागल्याच्या आधी सुंदरचं लग्न झालं होतं. कर्जाचा बोजा डोक्यावर होता, पण त्याची आईला आता भीती वाटत नव्हती. लेकाच्या बरोबरीने तिचा नातूही कमवायला लागला होता. दर महिन्याला नियोजन करून कर्ज फेडण्याचा माझा परिपाठ सुरू झाला होता. ते करत असतानाच घरातील सर्वांच्याच कपड्या लत्त्याची चांगली व्यवस्था होईल याची काळजी घ्यायला मी सुरुवात केली. एकदा डहाणूहून घरी आलो असताना आईसाठी लोखंडी कॉट खरेदी केली आणि त्यावर गादी, उशी, बेडशीट यांचीही सोय केली. थोडे दिवस आई त्याच्यावर झोपली, पण मला लय तरंगल्यासारखं वाटतंय, माझी नीट झोप होत नाही असं कारण सांगून आई पुन्हा भुईवर झोपायला लागली. घरात 3 बहिणी, 1 भाऊ, आई, बाई आणि दादा असे 7 जण होते. कुटुंबाचा विस्तार मोठा असला तरी आता पूर्वीसारखा आर्थिक परिस्थितीचा तणाव राहिला नव्हता. आई आणि दादा अजूनही शनिवारी बाजारला जात होते, पण आता पारखवाण्याकडे किराणा न घेता राजूरकरच्या किराणा दुकानात खरेदी होत होती. गावी आलो असताना दादांनी गल्ल्यावर बसलेल्या शेठला माझी ओळख करून दिली. दादांनी घेतलेल्या किराणा मालाचे पैसे आज पहिल्यांदाच मी चुकते केले. दुकानातून निघताना दुकानदाराशी बोललो, इथून पुढं दादांना किराणा माल देताना त्यांच्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढे जमा करून घ्या. दर आठवड्याला जी काही उधारी असेल ती मी गावी आल्यावर 1 रकमी जमा करीन. यानंतर आईचं आणि दादांचं बाजारचं टेन्शन कमी झालं. वर्षभरातील आठवड्याच्या बाजाराची शिल्लक उधारी दिवाळीच्या बाजाराच्या रकमेबरोबर मी चुकती करायला लागलो. आई आणि दादा या बाबतीत समाधान पावले. दिवाळीला कपडे घेताना आईला नऊवारी लुगडं, कटकीच्या चोळीचा खण आवर्जून घ्यायचा. अगदी ती नको नको म्हणत असतानाही खरेदी करायचा शिरस्ता मी चालू ठेवला. नऊवारी लुगडं नेसून साऱ्या मळ्यात ती दाखवत फिरायची. माझ्या अण्णानं दिवाळीला लुगडं घेतलंय हे समवयस्क म्हाताऱ्यांना सांगायची. 1987 साली जानेवारी महिन्यात पौष चालू असताना आई तिच्या नातीकडं म्हणजे सुंदरकडं सावरगाव तळला गेली. सुंदरच्या शेतात ज्वारीच्या सोंगणीचं काम सुरू होतं. सुंदरच्या शेतीकाम करण्यात तरबेज असणाऱ्या जाऊबाई तिच्या अगोदर सोंगणीची पात कडेला भिडवायच्या. या न ठरलेल्या स्पर्धेत सुंदर मागे पडायची. आईने हे बघितलं. डोक्यावरचा पदर कमरेला खुचला. एक विळा घेऊन ती शेलार मामाच्या ईर्षेनं सोंगणीला भिडली आणि सगळ्यात आधी नातीची पात कडेला भिडवली. पण नातीच्या घरून झोळ्याला परत येत असताना ती बैलगाडीतून खाली पडली. तिच्या कमरेला मार लागला. मानेजवळच्या सरीला दुखापत झाली. तिने हंतरून धरलं. दादांनी संगमनेरला दवाखान्यात नेऊन शक्य तेवढे उपचार केले. ती डॉक्टर श्रीकांत देशमुख यांच्या शनिवार घास बाजारातील हॉस्पिटलमध्ये दाखल झालेली असताना तिला भेटण्यासाठी मुद्दाम रजा काढून आलो होतो. आई घडाघडा बोलत होती, पण तिला उठायला त्रास होत होता. 2-3 दिवस मी तिची शुश्रूषा केली. तिच्या कॉट शेजारी निमगाव टेंभीची महिला उपचार घेत होती. तिला भेटायला तिची मुंबईची सुशिक्षित विवाहित मुलगी आली होती. नेमका तेवढ्यात मी दवाखान्यात आलो. जुन्या म्हाताऱ्यांना बिनकामाच्या चौकशा असण्याचा खूप सोस असायचा. मला पाहताच आई म्हणाली, भाऊ
तू राहतो तिकडंच ही पोर दिलीये. आपल्या गावातली भीमा महाराची ती नातेवाईक आहे. तिची आई आजारी आहे म्हणून भेटायला आली. भीमा महार हा उच्चार ऐकल्याबरोबर ती तरुणी खवळून आईला म्हणाली, अहो आजी, मी तुम्हाला सांगितलंय ना की आता महार नाही म्हणायचं. महार म्हणणं गुन्हा आहे. सकाळपासून तुम्ही 3दा म्हणालात. आता परत म्हणालात तर पोलिसांना बोलवीन. असं बोलल्यावर आई गप्प बसली. मग पॉज घेऊन हळूच त्या मुलीला म्हणाली, बाई, मुद्दाम नाही म्हणत ग. ते माझ्या तोंडातच येतंय. त्यांचा नामचा लय भावपणा आहे. तुला राग येतोय पण मी त्याला तोंडावर बी तसंच बोलते. आता इथून पुढं नाही बोलणार तसं. आणि ती शांत बसली. नंतर आईला घरी नेलं. वेदना कमी झाल्या तरी तिच्या हिंडण्या फिरण्यावर मर्यादा आल्या. तिचा संगमनेरचा शनिवार बाजार बंद झाला. आता तिला कसलं टेन्शन नव्हतं. ज्याच्यासाठी तिनं जीवाचं रान केलं त्या लेकाचा संसार कडेला गेला होता. तिच्या पोटी एकच मोड जगला आणि वाढला होता. तो कोणी खुडू नये ह्याची तिनं डोळ्यात तेल घालून काळजी वाहिली. 2 नातू आणि 5 नाती यांनी तिचं गोकुळ भरून पावलं होतं. खरं म्हणजे आता तिचे हौसे मौजेचे दिवस आले होते. नेमक्या याच काळात ती हंतरुणाला खिळली. लेकाचा तिच्यावर खूप जीव होता. एकुलती एक सून समजदार होती. हाताशी नातवंड होती. हंतरुणाला खिळल्यानंतरही सुनेनं तिची सेवा केली. लेकीची उणीव तिला जाणवू दिली नाही. आता तिचं वयही झालं होतं. तिनं 75 गाठली होती. पिकलं पान केव्हा गळेल याचा नेम नव्हता. तिच्या डोळ्यांसमोर माझे हात पिवळे व्हावेत अशी तिची इच्छा होती. ती तिनं दादांना बोलून दाखवली. माझीही काही हरकत नव्हती. दादांनी माझ्यासाठी मुली बघायला सुरुवात केली. मी डहाणू तालुक्यातील साखरे इरिगेशन कॉलनीत राहत होतो. त्या काळात हा भाग अतिशय दुर्गम होता. दळणवळणाची फारशी साधनं उपलब्ध नव्हती. पश्चिम रेल्वेच्या वाणगाव स्टेशनजवळ मुख्य पोस्ट ऑफिस होतं. तिथून गोवणे सब पोस्टला टपाल यायचं. 4-6 टपाल साचल्यावर पोस्टमन ती घेऊन कॉलनीत बटवड्यासाठी यायचा. नेमक्या अशा विपरीत काळात 8 जुलै 1987ला आईची प्राणज्योत मालवली. दादांनी मला तार केली. ती 2 दिवसांनी मला मिळाली. मी रजा टाकून तातडीने निघालो. मोखाड्याच्या पुढं बस आली आणि तोरंगण फाट्याच्या आधी असलेल्या पुलाजवळ बंद पडली. रस्त्यावर नाशिककडे जाणारी फारशी वाहनं नव्हती. दुपारचे 12 वाजले होते. 1 तासानं नाशिकला जाणारी बस आली. सर्व प्रवासी तिच्यात बसलो आणि नाशिकला उतरलो. 4 वाजता घरी पोहोचलो. दादा घरीच होते. गेल्या गेल्या माझ्या गळ्यात पडून, भाऊ, आपली आई गेली रे म्हणत हंबरडा फोडला. माझ्या डोळ्यांनाही धार लागली. कुणी कोणाला आधार द्यावा ते कळत नव्हतं. त्यांची जन्मदात्री आई गेली होती. त्यांच्या दृष्टीनं तीच बापही होती. दादांना त्यांचा बाप आठवलाच नाही. डोळ्यात ती समज यायच्या आधीच तो जगातून निघून गेला होता. दादांचे आई आणि बाप एकाच वेळी त्यांना सोडून गेले. माझ्या लेखी माझी आई म्हणजे माझी आजी हीच सख्या आईची भूमिका आयुष्यभर निभावत राहिली. आवेग संपल्यानंतर दादांची मिठी सोडवून खाली बसलो. दादा खिन्न मनाने बसले होते. त्यांचा एकमेव आधार सुटला होता. ते भावनिकदृष्ट्या पोरके आणि अनाथ झाले होते. रात्री उशिरा आम्हा बापलेकाचा संवाद सुरू झाला. आता या संवादात नेहमीचा 3रा भिडू नव्हता. मी दशक्रिया विधीबाबत सविस्तर चर्चा केली. दादांना 10 दिवस गावची शीव ओलांडायची नव्हती. माझ्या येण्यानं त्यांना धीर आला. यथावकाश सर्व विधी केले. 10वा, 13वा, 14वा यथासांग पार पडले. आई गेली पण मनात हुरहुर ठेवून. तिच्यासमोर माझे हात पिवळे झाले नाहीत. ही तिची इच्छा पूर्ण झाली नाही. आपल्या नवऱ्यानं आपल्या लेकाच्या पोटी पुन्हा जन्म घेतलाय. तेव्हा या नावकऱ्याचं नामकरण होईपर्यंत उजव्या हातानं जेवायचं नाही यासाठी ती अनैसर्गिकपणे डाव्या हातानं पोट भरत राहिली. तिच्या भाबड्या मनानं तिनं उजवा हात नामकरणापर्यंत गहाण ठेवला होता. इंजिनियर होऊन नोकरीला लागल्यानंतरही तिच्या हयातीत मी तिचा हात गहाणवटातून सोडवू शकलो नाही. याची खंत उरात घेऊन मी जगतो आहे. तिनं तिचा निर्धार तडीस नेला. मी मात्र हरलो. आयुष्याच्या वैराण वाटेवरील रणरणत्या उन्हात सावली देणारं हक्काचं माझं पहिलं झाड वार्धक्यानं वठून गेलं.